नमस्कार मंडळी, पुणे स्मिता युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मंडळी, मी आतापर्यंत तुम्हाला अनलिमिटेड थाळ्याचा आस्वाद घ्यायला फक्त पुण्यात घेऊन गेलेले आहे, पण आज मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे पीसीएमसी मधील वन ऑफ द बेस्ट अनलिमिटेड थाळी, ती म्हणजे सूर्यमंगल थाळी। तर सूर्यमंगल थाळी जी आहे ती आपलं रावेतचं ब्रिज संपल्यानंतर लगेचच राईट साईडला पुनावळ्यामध्ये आहे। तर मग चला आपण आतमध्ये जाऊया आणि ह्यांच्याकडे थाळीमध्ये काय काय स्पेशल आहे सर्व काही पाहूया। चला। सो एंट्रन्स पण खूपच छान आहे, तुम्ही पाहू शकता। एंट्रन्स मधून आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट साइडला तुम्हाला इथं खूप छान असं त्यांनी स्टोरेज दिलेलं आहे। तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन येताय किंवा तुमच्याकडे खूप सारे लगेज आहे, तर तुम्ही मस्तपैकी इथे ठेवा आणि मस्तपैकी निवांत तुमच्या जेवणाचा आस्वाद घ्या। इकडे राईट साइडला तुम्हाला दिसेल वेटिंग एरिया। नमस्ते सर। सर आपका नाम? विरम सिंह नाम है मेरा। सर, सूर्यमंगल थाली के बारे में थोड़ा डिस्क्राइब कीजिए। जी मैडम, हमारे अंदर सूर्यमंगल के अंदर थाली के अंदर मैडम ओवरऑल थाली बनाया हुआ है। उसमें सब जगह की रेस्टोरेंट की मतलब थाली हो जाती है। ऑल इंडियन पूरा थाली बनाया हुआ है। इसमें राजस्थानी थाली, गुजराती थाली, साउथ इंडियन थाली, पंजाबी थाली, ऐसा ओवरऑल मिला के अपना एक थाली बनाया हुआ है। ओके, फ्यूजन। और एवरीडे अपना मेनू चेंजिंग होता है। मेनू चेंज होता रहता है, एवरीडे मतलब चेंज स्वीट होता है, और सब एवरीथिंग चेंज होता है जी। ओके। और एक ही थाली है या Only फिर एक ही, डिफरेंट एक- थाली? एक ही। एक ही थाली है। सर, इसका टाइम क्या है? इसमें लंच का टाइमिंग 12 से 3:30 बजे तक 12 से है और इवनिंग 7 से 10:30 बजे। तर सर थाळीची प्राइस काय आहे? 400 रुपीज़ है। 400 जी। एंड सिलेंडर के लिए 5 to 8 में 225 हाफ चार्ज रहता है किड्स ओके, थाली म्हणजे किड्स थाळी पण आहे आइटम। हाँ जी। और मैंने एक और चीज नोटिस किया आने के बाद, वहाँ पे सेपरेट सेक्शन है एक जी, So वो वो छोटा क्या है? फैमिली रूम्स बनाए हुए हैं। फैमिली रूम्स जी, बना है, हाँ जी। तो उसमें मतलब क्या कैसे एक्स्ट्रा बर्थडे का है जैसा उसके उसमें फंक्शन कर सकते हैं। ओके, कितनी बर्थडे लोगों की कैपेसिटी? 20 लोग का कैपेसिटी। 20 लोगों की कैपेसिटी। जी। तर मंडळी, चला आता जाऊया किचन मध्ये। पूरा राम जी नाम है, राजस्थान के ही है शेफ। ओके। पूरा कॉन्सेप्ट यही देखते हैं थाली का। दही वडा आवडला, दही वडा माझं पण फेवरेट आहे। रबडी आवडली आणि हे हॉटेल झाल्यापासून मी इथे येतो. मूग डाळचा हलवा. हलवा। हां. आणि पहिल्यांदा आलेत का इथे? नाही, खूपदा आलोय आणि आम्हाला प्रचंड आवडतं इथलं जेवण, त्याच्यामुळे आम्ही इथेच येतो. मला मंचुरियन आवडलं. मंचुरियन पण आवडलं का तुला? मला रबडी आवडली. रबडी आवडली। सगळ्यांना स्वीट स्वीट जास्त आवडते वाटतं। तुम्हाला काय आवडलं? मला तर फर्स्ट ऑफ ऑल हे खूप हायजेनिक आहे आणि इट्स अ गो टू प्लेस फॉर अस. व्हेरी नाईस। आणि खूप म्हणजे असं लाईक लाईट एकदम असं झणझणीत नाही झणझणीत नाहीये. आणि असं आपण लाईक खाऊ शकतो एकदम पोट भरून. व्यवस्थित। जास्त कढी आणि दाल खिचडी आवडते कढी आणि दाल आणि खिचडी। पनीरची भाजी पण खूप छान होती. आणि पहिल्यांदाच आलेत? हा, मी फर्स्ट टाइम आली आहे. मी नेहमी येते. नेहमी येतात? अरे वा, रेग्युलर। घरच्यासारखं वाटलं मुख्य म्हणजे छान. सगळ्यात महत्वाचं ते सगळ्यात महत्त्वाचं ते असतं आणि त्यांचा आपुलकीपणा. आता ती दोन एक्सपिरियन्स ते शेअर केले आमच्यासोबत की एकदा गाजरचा हलवा होता, तो संपला होता, पण त्यांनी लगेच दुसरा जो स्वीट बनवला ते लगेच दिलं. आणि छोटा मुलगा त्यांनी काही खाल्लं नाही, तर त्याला कधी हे पार्सल देत नाही असं काही, पण त्याला पण त्यांनी खास पार्सल करून दिलं. तर हा जो आपुलपणा आहे तो इथे जाणवतो. सो म्हणजे इथून हा सेपरेट सेक्शन आहे, तिथे 21 लोकांची सिटिंग अरेंजमेंट होती. तर तुम्ही सेपरेट जर एखादं फंक्शन अटेंड करायचं असेल तुम्हाला, किंवा तुम्हाला छोटंसं गेट टुगेदर करायचं असेल, तर त्यासाठी हे परफेक्ट आहे। तर मंडळी, आपल्या सोबत आता एक छानशी नवरी मुलगी आहे, तर तिचं इथे छानसं केळवण, तिच्या मैत्रिणी आहेत का तुम्ही सगळे? ओके, सगळ्या मैत्रिणींनी मिळून केळवण। ओके, म्हणजे डान्स ग्रुप पण आहे आणि मैत्रिणी सगळंच म्हणायचं। जेवण खूप छान होतं आणि हॉस्पिटॅलिटी खूप छान आहे. सगळा स्टाफ जो आहे इथला खूप फ्रेंडली आहे. खूप आग्रह करून म्हणजे घरीच केळवण असल्यासारखं वाढत होते. सगळ्याची टेस्ट खूप छान होती आणि स्पेशली एक सेपरेट हॉल भेटला एक्झॅक्टली, तुम्हाला। त्यांनी ते खूप आम्हाला छान करून दिलं आणि जो काही सरप्राईज एलिमेंट या सगळ्यांनी हिच्यासाठी प्लॅन केला होता, तो अगदी तसा तिला म्हणजे काहीच न कळता आणि आल्यानंतर असं एखाद्या मोठ्या कार्यालयात वगैरे आल्यासारखं कसं फील असतं, तसा फील तिला आला. सेपरेट सेक्शन असल्यामुळे डिस्टर्बन्स नाही, काही नाही। आपल्या थाळीतली पहिला मेनू म्हणजे जलजिरा आलेला आहे। वेलकम ड्रिंक, सलाड। ओके, मिक्स सलाड आहे, मीठी चटणी, ग्रीन चटणी, वा वा वा, आणि वाव स्पेशल अशी शेंगदाणा चटणी सुद्धा आहे, म्हणजे महाराष्ट्रीयन टच। व्हाईट ढोकळा,
वा, व्हेज मंचुरियन. आतापर्यंत मी थाळीमध्ये फर्स्ट टाइम व्हेज मंचुरियन खाते बरं का. त्यानंतर माझा फेवरेट दहीवडा आलेला आहे. वाव, मस्त. दहीवडा दिसला ना की मला खूप आनंद होतो. मिक्स व्हेज. ओके. पनीर टिक्का, आलू मटर रस्सावाला, चना मसाला. वा, किती वेगळ्या वेगळ्या भाज्या आहेत की नाही. अगदी आपल्या घरातल्या थोड्या आणि थोडासा पंजाबी टच पण इथे दिसतोय आपल्याला. राजस्थानी कढी. वा, दाल तडका आणि स्पेशल असं दाल तडका. वाव, मस्त. आणि पोर्शन पण यांचं तुम्ही पाहू शकता. अगदी असं जास्त नाही वाढलेलं वेस्ट जाण्यासाठी. फुलका, त्याच्यावरती तुपाची धार आणि पुरी. अंगुरी रबडी, मिक्स ड्रायफ्रूट हलवा आणि हा मसाला छाछ म्हणजे ताक आलेला आहे. आणि आता इथे राईस सुद्धा आलेला आहे. 3 प्रकारचे राईस दिसत आहेत. मसाला भात, मूग दाल खिचडी, आपला प्लेन राईस आहे, स्टीम राईस. तर मंडळी, सूर्यमंगल थाळीचा ॲम्बियन्स तर तुम्ही पाहिला असेल की खूप छान असं यांचा इम्प्रेसिव्ह ॲम्बियन्स आहे. आणि लोक कंटिन्यू मी पाहते येतातच जेवणावरती ताव मारायला. आता आपण टेस्ट कशी आहे थाळीमधल्या सर्व पदार्थांची ते मी तुम्हाला सांगते. तर आता मंडळी, सुरुवात आपण करूया मंचुरियन पासून. ओके. तर आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा थाळी खाल्ली आहे ना, मंचुरियन हा मेनू नव्हता करत. छान आहे. तर मंडळी, इथं सलाड सुद्धा दिसतंय. सलाडमध्ये तुम्हाला कांदा, टोमॅटो, काकडी आणि हे आपले दिसत आहेत बीन्स दिसत आहेत, म्हणजे कडधान्य. छान आहे. सलाड पण मस्त आहे बरं का. ढोकळा पण तुम्ही बघू शकता किती स्पंजी ढोकळा आहे. दोन्ही चटणी, ढोकळा. वाव, अगदी स्पंजी आहे. तोंडात टाकला मस्त विरघळतोय. आणि चटणी सोबत फ्लेवर असं छान येतो. मस्त. चला, वा, किती इझिली ब्रेक झाला पाहिलं का. मस्त, अगदी ज्युसी लागतोय दहीवडा. तिखट तर अजिबात नाहीये आणि लहान मुलं सुद्धा आरामात खाऊ शकतात. आणि प्रॉपर आतमध्ये सुद्धा दह्याचं जे काय टेक्स्चर आहे ते वड्याच्या आतमध्ये गेलेलं आहे. तर आता मी आधी घेते फुलका. फुलका सोबत आपण ट्राय करूया ही मिक्स व्हेज भाजी. मस्त, जास्त स्पायसी नाहीये, अगदी व्यवस्थित आहे स्पायसीनेस याचा. असं ठचकदार नाही लागत आहे. छान आहे, मस्त. आता आपण ट्राय करूया पनीरची भाजी. ओके. आणि मंडळी, तुम्ही पाहू शकता थाळीमध्ये ह्यांनी अगदी थोडं थोडं सर्व वाढलंय की जेणेकरून वेस्ट जाणार नाही. आपल्याला काय होतं, खूप सारे पदार्थ असतात. काही पदार्थामधले काही पदार्थ आपल्याला आवडत नाही, काही आवडतात, त्यामुळे तो पदार्थ वाया जातो. पण इथं त्यांनी अगदी थोडं थोडं वाढलंय की जेणेकरून तुम्हाला एखादा पदार्थ जास्त आवडला तर रिपीट परत ते करणार आहे. त्याच्यामुळे वेस्ट अजिबात होणार नाहीये थाळी. आणि हे खूप जास्त आवडलं मला. चला, आता पनीर खाऊया. बटाटा वटाणा मिक्स भाजी, रेड कलर मध्ये आहे. घरी आपण जसं बनवतो ना, अगदी तशी बटाट्याच्या भाजीची टेस्ट लागते. आता हे छोले बघू शकता तुम्ही, असं रेडिश नाहीये, थोडासा कलर असं त्याचा ग्रीनिश आहे. मस्त. म्हणजे विशेष म्हणजे की सगळ्या राज्याच्या, म्हणजे आपल्या इंडियातले खूप सारे क्युझिन आपल्याला एका थाळीमध्ये भेटणार आहेत. म्हणजे खूप छान आहे, कारण प्रत्येकाला काहींना गुजराती आवडतं, काहींना मारवाडी आवडतं, राजस्थानी आवडतं, महाराष्ट्रीयन आवडतं. हे सगळं या थाळीमध्ये त्यांनी प्रॉपर दिलेलं आहे. आता सगळ्या भाज्या खाऊन झाल्यात आपल्या. आता आपण कढीवरती ताव मारू. तर म्हणजे इथे आहे कढी, छान अशी दिलेली त्यांनी. त्याचं टेक्स्चर तुम्ही पहा, जास्त अशी पातळ नाहीये, घट्ट आहे. छान, ट्राय करूया. आंबट आणि गोडसर अशी चव आहे, जी राजस्थानला स्पेशली अशा टाईपची कढी बनवली जाते. राजस्थान बोलतात त्या भागामध्ये तशी याची छान अशी टेस्ट लागते. मस्त आहे कढी, आंबट आणि गोडसर. आता आपण ट्राय करूया. हा, शेंगदाण्याची चटणी राहिली आपली महाराष्ट्राची, ती खाऊन बघूया ना कशी आहे. घराघरात बनवली जाणारी. मस्त आहे, खूप छान आहे. शेंगदाण्याची चटणी सुद्धा अगदी
वयस्कर लोक जे येतात जेवण करायला त्यांना सुद्धा आवडणार आहे अशा प्रकारचं जेवण आहे इथे. आता आपलं राहिलंय स्वीट ट्राय करायचं, तर स्वीट ट्राय करून बघूया कसं आहे. अंगुरी रबडी आहे ना, सगळ्यात आधी आपण खाऊया अंगुरी रबडी. बघा अंगूरसाठी छोटे छोटे गोळे आहेत तिथे. थंड असल्यामुळे खूप छान असा टेस्ट लागते. स्वीट पदार्थ थोडं थंड खायला पण मजा येते. मस्त आहे, गोडसर अगदी छान आहे. आता हा हलवा ट्राय करूया जो मिक्स ड्रायफ्रुट्स, सगळे ड्रायफ्रुट्स मिक्स करून बनवलेला आहे, जो लहान मुलांना पण तुमच्या खूप जास्त आवडेल असा आहे. छान, खूपच छान. तुपाचा खूप छान फ्लेवर आहे त्याच्यामध्ये, तुपाची टेस्ट लागते आणि सगळे ड्रायफ्रुट्स असल्यामुळे हेल्दी सुद्धा आहे. म्हणजे मुलं सोबत लहान आहेत असं तुमचं, त्यांना सुद्धा खूप छान असं आवडणार आहे. तर मंडळी इथे जलजिरा सुद्धा दिलेला आहे वेलकम ड्रिंक म्हणून, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. डायजेशनसाठी खूप चांगलं असतं. आणि इथे झाड सुद्धा दिलेलं आहे. त्याचं टेस्ट बघूया आता दाल खिचडीची कशी आहे. ओके, मस्त. त्याच्यामध्ये खूप सारे मूग पण आहे, थोडे व्हेजिटेबल्स पण मला थोडेफार दिसत आहेत. अजिबात तिखट नाहीये, पण टेस्ट अगदी परफेक्ट आहे. तुमचे लहान मुलं आरामात खाऊ शकतात आणि इव्हन ज्यांना स्पायसी खायला जास्त आवडत नाही त्यांच्यासाठी पण हे परफेक्ट आहे. आता आपण मसाले भात ट्राय करूया, आपला महाराष्ट्रीयन मसाले भात. तिथे त्यांनी खूप छान व्हेज पुलावच्या जागी मसाले भातचं ऑप्शन दिलं. त्याच्यामध्ये असं शेंगदाणे आहेत, वरतून छान कोथिंबीरनी सर्व केलंय. ट्राय करूया. वाव, शेंगदाणे. वाव, त्याच्यामध्ये मला ना छान असा कांदा लसूण मसाला असतो ना त्याचा फ्लेवर येतो. घरच्यासारखा मसाले भात लागतोय अगदी, कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात मसाले भात हा बनतो जेव्हा खूप कंटाळा येतो स्वयंपाकाचा. आणि मसाले भातामध्ये शेंगदाणे हे कन्फर्म असतात, तर इथे छान असं त्यांनी शेंगदाणे पण दिलेले आहेत. तर प्लेन राईस सुद्धा आहे, ज्यांना अगदीच काय असं भातामध्ये आवडत नाही ते प्लेन राईस खाऊ शकतात, स्टीम राईस. आणि इथं दाल सुद्धा आहे, तुम्ही दाल आणि स्टीम राईस असं छान असं ऑप्शन करू शकता. मस्त. डाळीमध्ये मी तुम्हाला सांगते थोडी हरभऱ्याची डाळ पण आहे आणि ती असं छान त्यांनी वाटली नाही आहे जास्त, डाळ अशी दिसून येते. त्याच्यामुळे डाळ खाताना ना खूप छान फ्लेवरचा ब्लास्ट होतो. तर मंडळी अशा प्रकारे PCMC मधली वन ऑफ द बेस्ट थाळी मी तुमच्या समोर आज आणलेली आहे, दाखवलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ऑलरेडी सबस्क्राईब केला असेल तर लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला सुद्धा तुमच्या दोस्त मंडळी किंवा फॅमिलीमध्ये अजिबात विसरू नका. मस्तपैकी त्यांना सुद्धा घेऊन या आणि मस्त जेवणावरती ताव मारा. नमस्कार मंडळी, तर आपल्यासोबत आत्ता पंकज सर आहेत. सर आपल्याला थोडं डायनिंग हॉलबद्दल आपल्याला सांगतील आणि इथे बँक्वेट हॉल पण खूप छान असा आहे त्याची माहिती देतील. तर सर कशी सुरुवात झाली सूर्यमंगलची? सूर्यमंगलच्या आधी आमचं केटरिंगचं एक काम आहे जे 25 इयर्सपासून आपण करत आहे आणि अजूनही चालू आहे. डायनिंग हॉल आम्ही 3 वर्ष आधी चालू केलेला आहे. ओके, मग हे बँक्वेट हॉल आणि डायनिंगचं एक साथच तुम्ही सुरुवात केली का आता बँक्वेट हॉल रिसेंटली स्टार्ट केलं? नाही, हे दोन्ही आम्ही बरोबर चालू केलेले आहे. आणि त्याच्यामागं असंच होतं की जे गेस्ट आहे त्यांना फंक्शनसाठी आम्ही एक स्पेस पण इथं प्रोव्हाइड केली आहे. इथं 50+ आपण लोकांसाठी मोर दॅन 50 जे कोणी असेल ते आपण प्रोव्हाइड करतो. बेबी शॉवर, एंगेजमेंट, ॲनिव्हर्सरीज, मॅरेज फंक्शन्स, परत कॉर्पोरेट इव्हेंट्स जसे सेमिनार्स, लाईव्ह लेक्चर्स हे सगळे करू शकतो. त्यात आपण म्युझिक सिस्टम, माईक सिस्टम, प्रोजेक्टर सिस्टम, चेंजिंग रूम्स हे सगळे अवेलेबल करून देतो. ओके, चेंजिंग रूम्स किती आहेत सर? 2 चेंजिंग रूम्स आहे, एक जेंट्स एक लेडीज. की असं नाही की फक्त 1-2 जण आले जेवायला, पूर्ण सहकुटुंब म्हणजे अख्खी 7-8-9 जण जेवायला येतात, म्हणजे ते म्हणजे आवडलं मला त्याचं. हो, एक्झॅक्टली. आमचं जो प्रोडक्ट आहे थाळी हे सहकुटुंब एन्जॉय करण्यामध्येच मजा आहे. आणि आम्ही जो ॲम्बियन्स प्रोव्हाइड केला आहे प्लस जो फूड क्वालिटी आणि ते एक सहकुटुंब फॅमिली टाईम तुम्हाला आजच्या काळात खूप गरजेचं आहे आणि तो आम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. अदर दॅन दॅट असा एक विषय आहे की आमचे जे वेगवेगळ्या स्टेटमधनं आपण जे प्रोडक्ट्स चूज केले म्हणजे आयटम्स चूज करतो थाळीमध्ये, ते असं आहे की सध्या टुरिझम बरंच प्रमोट करतात लोक, आपले गव्हर्नमेंट पण प्रमोट करते, सगळंच प्रमोट करते. याच्यात एक कन्सेप्ट आहे कलिनरी टुरिझम. म्हणजे तुम्ही जेवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरा.
बरोबर. तर ते आम्ही ते सगळं न करता तुम्ही इथंच येऊ शकता, एकाच ठिकाणी सगळं टेस्ट करू शकता. सर मी जेव्हा आले तेव्हा मी पाहिलं की भरपूर सारे बॉक्सेस चाललेले होते, म्हणजे ते काय स्विगी झोमॅटोवरती तुम्ही आहात कसं काय? येस, आम्ही जे आहे मील इन अ बॉक्स म्हणून कन्सेप्ट आहे आमची. तर आम्ही हे जे पूर्ण थाळी आहे एका बॉक्समध्ये वेल पॅक करून आपण हे प्रोव्हाइड करतो. स्विगी झोमॅटोवर पण आहे, टेक अवे पण आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे केजी बेसिसवर पण घेऊन जातात. जसं आपल्याकडे जो कोणी सपोज त्यांच्या घरी गेस्ट आहे तर ते त्या हिशोबाने ते घेऊन जातात की केजी, हाफ केजी, स्वीट्स, बिर्याणी, राईस एक्सेट्रा एक्सेट्रा जे काय पाहिजे म्हणजे सगळंच होल मिल केजीच्या अकॉर्डिंगली का एखादी पर्टिक्युलर भाजी किंवा राईस असं काय? सगळं घेऊन जाऊ शकता किंवा इंडिव्हिज्युअल आयटम पण घेऊन जाऊ शकता, जसं त्यांची आवड असेल तसं. म्हणजे असं काय नाही कंपल्सरी की पूर्ण मिलच घेतलं नाही पाहिजे? नाही नाही. अरे वा, तो खूप छान. जर तुम्ही पण PCMC एरियामध्ये राहत असेल आणि असं तुमच्या घरी गेस्ट आले तर अचानक तर तुम्ही बाहेर येऊ शकत नाही जेवण करायला, तर तुमच्याकडे हा खूप छान ऑप्शन आहे की ह्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या घरपोच अशी सोय मस्तपैकी होणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डिटेल सगळे भेटतीलच, नंबर पण आणि ॲड्रेस पण डिटेल, आणि आता स्क्रीनवरती पण दिसत असेल.